सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि मेजरिंग कप्सचा परफेक्ट वापर करून तयार करणार आहोत स्वादिष्ट बिना पाकाचे रवा लाडू. या रेसिपीमध्ये प्रत्येक गोष्ट कप मेजरमेंटमध्ये असल्यामुळे नवशिकांनाही लाडू अगदी परफेक्ट जमतील. ना पाकाची चिंता, ना किचकट प्रक्रिया, फक्त काही घरगुती साहित्य आणि काही मिनिटात तयार होतील मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारे रवा लाडू. तर चला लगेच सुरुवात करूया आजची इझी आणि परफेक्ट मेजरमेंट्सवाली खास रेसिपी. रव्याचे लाडू तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये 2 वाटीपर्यंत रवा घेणार आहोत. तर इथे आपण 0 साईज बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून थोडं फिरवून घ्या, पण इथे मी 0 साईज बारीक रव्याचा वापर केलेला आहे. बारीक रवा वापरल्यामुळे बिना पाकाचे रव्याचे लाडू अगदी परफेक्ट बनून तयार होतात. आणि जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही एक वाटी घ्या. त्या वाटीने सगळे साहित्य हे मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचे लाडू देखील अगदी परफेक्ट बनून तयार होणार. तर इथे आपण 2 वाटी रवा हे मोजून घेतला आहे. रवा भाजण्यासाठी इथे मी अर्धी वाटीपर्यंत वितळलेलं तूप हे वापरत आहे. रवा भाजण्यासाठी फक्त अर्धीच वाटी तुपाचा वापर करायचा आहे. त्यापेक्षा जास्त तूप वापरण्याची गरज नाही. आता आपण रवा भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक जाडसर कढई ठेवायचा आहे. आता यामध्ये घेतलेलं अर्ध्या वाटीतून अर्धा तूप कढईमध्ये टाकायचा आहे आणि उरलेल्या अर्ध्या तुपाचा वापर आपण नंतर करणार आहोत. इथे आपल्याला गॅसची आंच पूर्णपणे कमी करायचा आहे. तूप हे मध्यम गरम झाल्यावर यामध्ये रवा टाकायचा आहे. तर लक्षात ठेवा, गॅसची आंच पूर्णपणे कमी ठेवायचा आहे. कमी आचेवर रव्याला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. रवा हे भाजून घेताना रंग बदलायचा नाही, फक्त छान सुगंध आला पाहिजे. रवा भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे तो खाली लागणार नाही. आणि पूर्ण 20 मिनिटापर्यंत रवा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. रवा हे भाजून घेताना 20 मिनिटाचा टायमर लावून घ्या आणि सतत चमचेने मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळे रवा अगदी परफेक्ट असा भाजला जाणार. तर असं टायमर सेट केल्यामुळे रवा अजिबात कच्चा राहत नाही आणि छान खमंग असा भाजला जाणार. तर हे बघा, रवा हे पूर्ण 20 मिनिटापर्यंत कमी आचेवर चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतला आहे. इथे आपल्याला गॅसची आंच बंद करायचं आहे. गॅसची आंच इथे बंद केल्यानंतर रव्याला चमचेने मिक्स करत राहायचं आहे, कारण कढई इथे खूप गरम आहे. रवा हे खाली लागू शकतो, त्यामुळे 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तर इथे पूर्ण 21 मिनिटे झालेले आहेत. आता यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत. तर रवा गरम असतानाच यामध्ये पिठी साखर टाकायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी पिठी साखरचा वापर करत आहे. तर इतकं गोड हे पुरेसे आहे लाडूसाठी. यापेक्षा जास्त वापरू नका, कारण लाडू हे खूप जास्त गोड बनून तयार होणार. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही 2 ते 3 चमचे एक्स्ट्रा तुम्ही पिठी साखरचा वापर करू शकता. त्यापेक्षा जास्त करू नका, नाहीतर लाडू हे खूप जास्त गोड बनून तयार होणार. तर रवा हे गरम असतानाच त्यामध्ये पिठी साखर घालायचा आहे. आता हे सगळं चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. पिठी साखर हे रव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण लावून 20 मिनिटापर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे सुद्धा टायमर लावून घेऊ शकता. पूर्ण 20 मिनिटानंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे. चमचेने रव्याला चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ. आता या कढईला आपण बाजूला काढून घेणार आहोत. आपण हात लावू शकतो इतकं रवा हे थंड झालेला आहे. तर रवा हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, आपण हात लावू शकतो इतकं रवा हे गरम असायला पाहिजे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायचा आहे. परत एकदा रव्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये उरलेलं जे तूप होतं ते पूर्ण तूप यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सगळं मिश्रण एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि हलकंसं फिरवून घेणार आहोत. मिक्सरमधून फिरवल्यामुळे रव्याचा टेक्स्चर अजून बारीक आणि मऊ होतो. त्यामुळे लाडू एकदम सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारे बनून तयार होतात. तर हे बघा, तूप रव्यामध्ये छान एकसारखं रिलीज झालेलं आहे आणि सगळं मिश्रण मऊसर असं बनून तयार झालेलं आहे. तर असं मिक्सरला लावून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने उरलेलं पूर्ण मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिसळलं गेलं आहे आणि लाडूला छान बाइंडिंग येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. असं पूर्ण मिश्रण मिक्सरमधून लावून घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणातून थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन हलक्या हाताने गोल लाडू इथे आपण वळून घेणार आहोत.
मिश्रण हे एकदम परफेक्ट तयार झाल्यामुळे लाडू बांधताना अजिबात तुटत नाहीत. एका हाताने सुद्धा तुम्ही अगदी इझिली लाडू वळू शकता. तूप आणि रवा छान एकजीव झाल्यामुळे लाडू सॉफ्ट, स्मूथ आणि परफेक्ट बाइंडिंगचे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे एकदम मस्त असा लाडू तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने उरलेले मिश्रणाचे देखील लाडू हे वळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अगदी मऊ, सुंदर आणि परफेक्ट बिना पाकाचे रवा लाडू इथे तयार झालेले आहेत. तर 2 वाटी रव्यापासून इथे आपल्याला मध्यम आकाराचे 11 लाडू हे बनून तयार झालेले आहेत. तयार झालेल्या लाडूवरती पिस्ता आणि काजूने आपण गार्निश करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर लाडू हे तयार करत असाल तर तुमचे लाडू देखील 100% परफेक्ट बनून तयार होणार. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.